मंडळी, मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला आज अटक करण्यात आली। कल्याणमधल्या त्याच्या घरातूनच आपटेला आज अटक करण्यात आली। जयदीप आपटेला पकडण्यासाठी 7 पथकं नेमण्यात आली होती। कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमनं जयदीप आपटेला आज ताब्यात घेतलं। आणि या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे आपला कल्याणचा प्रतिनिधी सुरेश काटे। सुरेश, काय सविस्तर माहिती आहे या संदर्भात? विजय सर, खरं पाहिलं तर जयदीप आपटे यांना आता कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने अटक केलेली आहे। जवळपास 5 ते 6 टीम ज्या आहेत त्या वेगवेगळे पथक जे आहेत ते तयार केले होते। मात्र आता त्याला त्याच्या कल्याण येथील घरामधून त्याला अटक केल्याची माहिती आपल्याला आता या ठिकाणी मिळाली आहे। आणि आता डीसीपी संजय गुंजाळ जे आहेत यांच्या दालनामध्ये आता जयदीप आपटे आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे। नेमकंच आता कधी त्यांना या ठिकाणावरून हलवतील सांगता येत नाहीये। मात्र आत्ताच थोड्या वेळापूर्वी जयदीप आपटे यांना सचिन गुंजाळ यांनी ताब्यात घेतलेला आहे। विजय सर, धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीबद्दल। आणि आपल्या समवेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे। सुषमाजी, एक मोठी बातमी आहे। मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? जयदीप आपटे हा काही अंडरवर्ल्ड डॉन नव्हता की ज्याला शोधायला सरकारला 10 दिवस लागले। म्हणजे ज्या सरकारला पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणावर तोंड दाखवायला जागा नाही राहिली, त्यांना लोकांनी प्रचंड टीकेचा भडीमार झाल्यावर आता जयदीप आपटेला अटक करणं भाग पडलं। सरकारची खरंच नियत होती का? नियत असती तर सरकारने केव्हाच अटक केलं असतं। बरं, अटक कुठून केलाय? तर त्याच्याच घरातून केलाय। मग हीच गोष्ट आधी का बरं झाली नाही? पण ठीक आहे, चला, आम्हाला आता त्याच्यावर काही फार म्हणजे महाराजांचा विषय आहे आणि त्यामुळे किमान आता जयदीप आपटेची पोलीस कस्टडी कशी असेल, ज्युडिशियल प्रक्रिया काय असेल आणि काय पद्धतीचे चार्जेस लावले जातील हे सगळं बघण्यासारखं असेल। धन्यवाद सुषमाजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एक मोठी बातमी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसांपूर्वीच कोसळला होता आणि या प्रकरणात त्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला त्याच्या कल्याणमधल्या घरातून अटक करण्यात आली आहे। कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या पथकानं त्याला ताब्यात घेतलंय आणि धक्कादायक बाब म्हणजे जयदीप आपटेला त्याच्याच कल्याणमधल्या घरातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। गेली 2 आठवडे जयदीप आपटे फरार होता। त्याला शोधण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी 7 पथकं नेमण्यात आली होती। अखेर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमनं जयदीप आपटेला ताब्यात घेतलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।